नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये स्वागत आहे। आज आपण नाही का 2026 जी कंबाईंड ग्रुप बी ची जी पूर्व परीक्षा होणार आहे त्यामध्ये जवळपास आपल्याला 2 महिने टाइम आहे। तर नक्कीच नाही का तुम्हाला या 2 महिन्यामध्ये नक्की काय करायला पाहिजे ते आज सांगणार आहे। आणि जे स्टुडंटना नाही का जवळपास मी काय म्हणता कट ऑफ पेक्षा 30 मार्क सुद्धा कमी आहे, जे ज्यांना 20 मार्क आहे, 20 पासून 20 25 30 ते 51 पर्यंत 51.25 चा कट ऑफ आहे। जवळपास मी 30 मार्क म्हणताय। जरी तुम्ही नाही का या 2 महिन्यामध्ये मी जे सांगत आहे हे जर तुम्ही केलं नक्कीच, तर तुम्हाला नक्कीच नाही का तुमच्या मार्कामध्ये इन्क्रीज होताना दिसेल आणि तुम्हाला नक्कीच नाही का यावर्षी प्री पास होण्यास मदत होईल। आणि सर्वप्रथम मी माझ्याबद्दल सांगतो की बघा, मला 2024 मध्ये नाही का 71.25 मार्क आहे, जेव्हा कट ऑफ जो होता 62.50 होता। जवळपास 9 मार्क यामध्ये मला जास्त होते। 2025 मध्ये 60 मार्क होते आता आणि कट ऑफ आहे 51.25, म्हणजे इथं सुद्धा मला जवळपास 9 मार्क जास्त आहे। सांगण्याचा उद्देश हेच आहे की बा जरी आपल्याला हे मोठी दिसत आहे बा 71.25 आणि 25 मध्ये 60 असं वाटते की बा न्यू स्टुडंट बा कमी झाले, पण कमी नाही आहे। कारण की पेपरचा टफनेस, पेपर कसा होता त्यावर ठरत असते। लक्षात घ्या, सर्वात मोठं कॅटेगरी कसं असते, जागा जो असते, जागा आणि पेपर कसा होता। परंतु सर्वात जास्त जर म्हटलं वेटेज तर पेपरलाच असते। पेपर इझी असला तर कट ऑफ वाढते आणि पेपर टफ असला तर कट ऑफ कमी होते। बघा ना, 62 टून 51.25 आला, जवळपास किती मार्क कमी झाला, 11.25 न कट ऑफ झाला कमी। म्हणून मी काय सांगत आहे की बा पेपर कसा होता हे इम्पॉर्टंट आहे। आणि नक्कीच नाही का हे सुरुवातीला सांगण्याचं काय कारण माहित आहे का, की बा मी जे काही आता सांगत आहे हे माझ्या अनुभवातून सांगत आहे। स्वतः मी एक्झाम दिलेली आहे, स्वतः मी मार्क घेतलेले आहे आणि खूप चुका केलेल्या आहे। नक्कीच ते तुम्ही चुका करू नये यासाठी मी हे सुरुवातीला सांगत आहे की ज्यावर तुमचा विश्वास बसला पाहिजे। याची जे काही मार्कशीट आहे ते तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल, ते तुम्ही पाहून घ्या। तर आता सर्वात महत्त्वाचं काय माहित आहे का, एमपीएससी करीत असताना एक मनात ठेवायचं की आता आपल्यापाशी टाइम आहे 2 महिने, आणि आपण नाही का 1-2 वर्ष किंवा 3 वर्ष 4 वर्ष जे काही तयारी केली असेल, जुनियर स्टुडंट असो का नवीन, तर आपण सर्व माहिती 2 महिन्यात वाचू शकतो का, तर नाहीच। हे स्वतःलाच सांगायचं की बा 2 महिन्यात मी सर्व करू शकत नाही रिव्हिजन। तर मग त्यामुळे काय होईल, तुमचा जे स्ट्रेस आहे ते नक्कीच कमी होईल। मग काय करायचं नेमकं या 2 महिन्यात ते आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे। हे जर तुम्ही करत असेल, म्हणजे हे जर तुम्ही करत नसेल उदाहरणार्थ, तर तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटणार। चला तर आता आपण पाहू महत्त्वाचे जे काही पॉइंट्स आहे। लक्षात घ्या, आयोग आपल्याला नाही का 2च माध्यमातून नाही का कळत असते किंवा आपल्याला तेच अंडरस्टँड होत असते। तर एक आहे सिलेबस आणि दुसरा आहे पीआयक्यू। आपला जो सिलेबस आहे ना त्याच्यावरून जास्त काही कळत नाही आपल्याला काही असे मुद्दे, परंतु पीआयक्यू वरून सर्व समजते की बा पीआयक्यू मध्ये नेमकं काय विचारत आहे आयोग, ते आपल्याला पीआयक्यू कळते। आणि यासाठी काय करत असते, जे आपल्याला 21,000 जे लोकसेवा पब्लिकेशनचा सोर्स आहे ते फार हेल्प करत असते। कारण की आपल्याला हे कळते की बा मूलभूत हक्काचा टॉपिक आपण उदाहरणार्थ पकडला, तर मूलभूत हक्कावर बा कोणत्या सब टॉपिकवर प्रश्न आहे, कशावर विचारला आहे, कशावर नाही विचारला आहे, आणि आयोग कुठपर्यंत गेलेला आहे त्या क्वेश्चन मध्ये, ते तुम्हाला या पीआयक्यू कळते। म्हणजे आपली चौकट तयार होते की बा इतकं आपल्याला करणं आहे पीआयक्यू ओरिएंटेड, आणि तुम्हाला तोच टॉपिक नाही का रिपीट येताना दिसते। ते कशावरून ठरणार आहे, पीआयक्यू वरून। हे तुम्हाला कळणं फार महत्वाचं आहे। नुसतं पीआयक्यू पाठ केले असं होत नसते। आपण विद्यार्थी म्हणून आपल्याला 3 गोष्टीवर पकड पाहिजे आपली, एक पीआयक्यू अनालिसिस, म्हणजे एखादा प्रश्न आला, कलम 20 वर प्रश्न आला तर कलम 20 आपण पीआयक्यू पाहणारच आहोत, परंतु कलम 20 बद्दलची जी अदर माहिती असते ते बुक्स मधून तुम्हाला लिंक करणं आवश्यक आहे। एक तर तुम्हाला ते कळेल की ऑलरेडी रिपीटच भक्कम आलेली आहे, किंवा असं कळेल हा या टॉपिकवर क्वेश्चन आला नाही या सेंटेन्सवर, तर ते तुम्हाला प्रिडिक्शन असणार आहे हे असं। आणि तिसरा येते आपला लॉजिक आणि ट्रिक्स। या 3 गोष्टीवर जर आपली पकड आली तरच आपण हे प्री पास करू शकतो। आणि ते आउट ऑफ क्वेश्चन जे असते त्याच्यावर जरी आपली पकड आली नाही तरी काही हरकत नाही, ते काय रिझल्ट ठरवत नसते। रिझल्ट ठरवणारे घटक हे 3च आहे। आणि तुम्हाला सुद्धा प्रश्न तुम्ही विचारा की आपण जे काही आता कमी मार्क पडले असेल काही गोष्टीमुळे, ते सर्व सोप्याच गोष्टीमुळे चुकले असेल, किंवा इझी गोष्टी आहे, किंवा पीआयक्यू होते, किंवा मला कन्फ्युजन होतं 2 पर्यायामध्ये, हेच झालं असेल आणि ते सुद्धा ऑलरेडी विचारलेले होते, याच्यातच तुमचा नाही का मार्क गेले असेल, हे तुम्हाला सांगा लागेल स्वतःला की हो माझी रिव्हिजन कमी पडली, किंवा मी पीआयक्यूले त्यानुसार रीडिंग केलं नाही, नुसतं मी अवांतर वाचत होतो, तर हे चालणार नाही आहे। लक्षात घ्या। आणि बघा, बुक्स सर्व सेम आहे। 2025 मध्ये सेमच आहे बुक्स, 26 मध्ये आहे, 24 मध्ये तेच होते, 22 मध्ये तेच होते।
सर्व पशी तेच बुक्स आहे जे सर्व रीड करते, परंतु नेमकं काय करायचं आहे ते आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे मी. बघा, आता आपण ज्यावेळी स्टडी करत असतो तर सर्वात महत्वाचा आहे स्कोरिंग सब्जेक्टनुसार नाही का आपण स्टडी करायला पाहिजे. स्कोरिंग सब्जेक्ट म्हणजे काय, ज्यामध्ये आपण एफर्ट दिले तर आपल्याला आउटपुट चांगला भेटते, मार्क भेटते, असे विषय पहिले करायचे, जेणेकरून ही न्यू स्टुडंटना असते आणि ओल्ड स्टुडंटना. कारण की न्यू स्टुडंट असते त्यांना तर कळतच नाही स्कोरिंग सब्जेक्ट काय असते, काय करायचं, काय नेमकं करायचं, काय वाचायचं ते नाही समजत. तर मी आता आपण एक्झाम्पल पाहूच. तर बघा, हे पॉलिटी विषय बघा, पॉलिटी विषय येते 15 मार्काला जवळपास आपल्याला 15. आपण जर 25चं एक्झाम्पल घेतलं उदाहरणार्थ, तर 25 मध्ये नाही का पॉलिटीचे 15 पैकी नाही का 13 क्वेश्चन जे होते 13 ते रिपीट होते किंवा PIQ अनालिसिस होते. हे तुम्ही जर पाहाल, मी सोर्स सुद्धा टाकलेला आहे व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहून घ्या. तर 13 2 क्वेश्चन जे होते त्यापैकी एक क्वेश्चन जो होता ना तो रिपीट होता, परंतु त्यांनी नाही का चुकवलं जर आपण ते व्यवस्थित केला नसता तर. लक्षात घ्या, हे कोणता सांगतो मी, हे 2 प्रश्न तुमचे चुकले तरी चालते, पण 13 क्वेश्चन आले पाहिजे आपले बरोबर. म्हणजे इथं काय करणार आहे तुम्ही माहित आहे का, की एक तर तुम्ही पॉलिटीमध्ये 15 प्रश्न आले ते रिपीट होते का, त्यानंतर दुसरा क्वेश्चन राहील PIQ अनालिसिस होते का, तिसरा होते लॉजिक होते का. यात जर चुकत असेल हे आपली एरर होय. हे प्रश्न समजा उदाहरणार्थ पहा, ह्याच्यामध्ये एक पंतप्रधानाचं मत होतं, ते आपल्याला नवीन फ्रेम झाला क्वेश्चन, बरोबर आहे. तर यामध्ये त्यांनी आपण तिथे उत्तर काय मारायला होतं लॉजिकनं, आपल्याला नवीन होता तर वरीपैकी सर्व, पण आयोगाने त्याच्यात चुकवलं होतं आपल्याला, म्हणजे क्रॉस केलं होतं, Aचं B, Bचं A केलं होतं. समजा रॅमसी मूलचं एक होता ना, रॅमसी मूर म्हणून होता, आणि आयवर जेनिंग्स होता, यांचं काहीतरी त्यांनी क्रॉस केलेलं होतं. तर हे आपलं चुकणंच अपेक्षित होतं तिथं, कारण की इतक्या बारीक गोष्टी आपण करत नाही, म्हणून हे 1 मार्क आपला चुकलाच पाहिजे यासाठी होता. दुसरा प्रश्न होता आपल्याला राज्याचे जे गट होते 4 ABCD, हे यावर प्रश्न होता का, ऑलरेडी होता, रिपीटच आहे क्वेश्चन, परंतु आपण त्यांनी काय केलं होतं एकमेकाला क्रॉस केलं होतं, जसं पंतप्रधानाचं विधान केलं होतं ना, क्रॉस केलं, तर त्यामुळे तिथं आपल्याला येऊ शकत नाही जर रिव्हिजन व्यवस्थित नसली, परंतु तो PIQच होता. परंतु मी 2 क्वेश्चन पकडतो, हे आपले चुकले पाहिजे, पण 13 क्वेश्चन जे होते ना रिपीट होते. मी रिपीटच म्हणतो काहून, कारण की ते क्वेश्चन ऑलरेडी विचारले होते जुनी, तर त्यामुळे हे आले पाहिजे. यापैकी जर तुमचे 13 पैकी जर 10 बरोबर येत असेल उदाहरणार्थ, 3 चुकले असेल, तर हे तुमचे एरर होईल. हे 3 का चुकले बा, कारण की सोपेच होते, इझी होते, PIQ बेस होते, मग हे आपले चुकायला नाही पाहिजे. हे 3 गोष्टी म्हणजे इथं 3 मार्क तुमची इन्क्रीज होत होते, हे तुमची चूक झाली. असं काय करायचं आपल्याला, हिस्ट्रीमध्ये, जिओग्राफीमध्ये, इकोमध्ये, या सर्व सब्जेक्टमध्ये पाहायचं आपल्याला की बा PIQ कोणते होते, PIQ अनालिसिस कोणते होते, लॉजिक कोणते होते. हे तुमची चौकट आहे, या चौकटमध्येच काम करायचं तर रिझल्ट पाहिजे असेल तर तुमचे नाही काय होते, दर प्रत्येक सब्जेक्टमध्ये नाही का असे तुम्हाला 3-4 क्वेश्चन दिसणार आहे की जे आपले अभ्यासाच्या बेसवर होते, ते यालेच पाहिजे. हे जर चुकत असेल तर हे आपला रिझल्ट येत नाही, हे नक्की लक्षात घ्या. कारण की बघा, तुमच्या इथं कोणाचा 73-74 घटना दुरुस्तीवर 2 प्रश्न होते, तर तुमचे त्यामधला चुकला असेल तर मग हे काय होईल, आपल्या रिझल्ट येईल का नाही, कारण की ऑलरेडी त्यांनी कितीदा ते प्रश्न विचारले आहे. उदाहरणार्थ राज्यपालावर तुमचा प्रश्न चुकला असेल, उदाहरणार्थ राज्यपाल तुम्ही 21,000 मध्ये जायचं, राज्यपाल मध्ये त्या कलमावर प्रश्न होता का, तुम्हाला दिसणार हो ऑलरेडी होता. तुम्ही जर म्हटलं मूलभूत कर्त्यावर होता, मार्गदर्शक तत्वावर होताच त्यामध्ये. त्याच्यानंतर ते वसंतराव नाईक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण होता, ऑलरेडी विचारला आहे, सो मी सोर्स सुद्धा टाकलेला आहे कधी विचारला, म्हणजे ते क्वेश्चन ऑलरेडी विचारले आहे. परंतु आपण जर त्या दृष्टिकोनातून पाहत नसन तर आपल्याला मार्क भेटत नाही. हे स्कोरिंग सब्जेक्ट आहे. हे असं तुम्ही हिस्ट्रीचं पहा, हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही काढले ना तर हिस्ट्रीमध्ये पण प्रश्न नाही का PIQ ओरिएंटेडच होते खरं सांगणं. म्हणजे जर आपण फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीबद्दल जर पाहिलं तर ते हिस्ट्रीमध्ये सुद्धा नाही का PIQ बेसिस होते. बघा, जर 1-2 क्वेश्चन सोडले, बघा आयटक वर आपण आयटक विचारला नाही का यापूर्वी, विचारला आणि आयटेकचे सदस्य सुद्धा आपण करत असतो, तर ते आपला अभ्यासाचा भाग आहे. प्रार्थना समाज करत नाही का, करत असतो, प्रार्थना समाजावर रिपीट क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा 1909चा कायदा 1919, 35, 1858 रिपीट क्वेश्चन आहे 3 नंबर. त्यानंतर ते राजर्षी शाहू महाराज जे आहे यांनी ज्या वृत्तपत्रांना मदत केली, ते 8-10 वृत्तपत्र आहे, त्याच्यावर प्रश्न बऱ्याचदा आला. PIQ मध्ये रिपीट आहे, तो रिपीट आहे. 1887 मध्ये मद्रास राष्ट्रीय काँग्रेसचा अधिवेशनचा अध्यक्ष विचारला होता, रिपीट आहे. त्यानंतर बघा मोपल्याचं बंड, कोलांचा संताळाचा, याच्यावर प्रश्न नाही का, आहे, रिपीटच क्वेश्चन आहे. त्यानंतर 1857 जे यश मिळण्याचे कारण कोणते नाही, हे जरी एखादा क्वेश्चन चुकला असेल तर काही हरकत नाही आहे. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज मध्ये जे विधान आहे, शाहूपुरी बाजारपेठ, विधवा पुनर्विवाह कायदा, हे पुन्हा रिपीट क्वेश्चन आहे. मी सोर्स सुद्धा टाकलेला आपल्या चॅनेलवर. म्हणजे जवळपास नाही का 10 पैकी 8
ते 7 क्वेश्चन रिपीट आहे. मग ते 8-7 पैकी आपले चुकत आहे का पाहणं अपेक्षित आहे हे. आणि त्यामधले चुकत असन तर आपल्याला त्यामध्ये नाही का सुधारणा करा लागल, हे लक्षात घ्या. त्याविषयीच आपल्याला नाही का आपण कट ऑफ पर्यंत पोहोचू. हे प्रत्येक सब्जेक्टचं करा, कारण की हे हॉट टॉपिक आहे. आयोग हॉट टॉपिक विचारत आहे आणि आपण हॉट टॉपिक मध्ये जर चुकत असन तर नक्कीच आपण रिझल्टमध्ये आपला तेच म्हणजे रिझल्टमध्ये आपला काहीच बदल होणार नाही आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा, सर्वात इग्नोर जे टॉपिक आहे याचे हिस्ट्री, जिओग्राफी, इको यामध्ये आपण मार्क घेऊ शकतो, हे लक्षात घ्या. फक्त अपवाद जर यावर्षीचा सोडला तर यावर्षी आपण 5 ते 6 मार्क घ्यायला पाहिजे यामध्ये. खरं सांगणं म्हणजे 5 ते 6 मार्क यायला पाहिजे. 4 प्रश्न चुकले असेल किंवा 5 तरी तुम्ही याच्यात चांगला स्कोर आहे. मग तुम्ही सांगा, जिओग्राफी दरवर्षी आपल्याला कसा विचारते, सोपाच विचारत होता, पण यावर्षी त्यांनी टफ केलं. तर यामुळे काही झालं का? काहीच झालं नाही, कारण की कट ऑफ ठरत नाही. हे 4-5 प्रश्न इतर जे सोपे आहेत ते ठरवत असते. आणि तुमचं जे कोणी 1-2 मार्कांनी कटलं असेल 4-5 तर तुम्ही सोप्याच गोष्टीमुळे चुकली असेल हे तुम्हाला निर्देशनात येत असेल. म्हणून सोप्या गोष्टी, मीडियम गोष्टी आणि या गोष्टी आपल्याला पहिले झाल्या पाहिजे, त्याविषयीच आपला कट ऑफ मध्ये फरक पडते. त्यानंतर म्हणजे जिओग्राफी यावेळी टफ आला म्हणजे पुढच्या विषयी असं काही नाही आहे. कोणते तरी 2-3 सब्जेक्ट नाही का, 2 सब्जेक्ट टफच असते दरवर्षी. हे तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. इकॉनॉमिक्स मध्ये बऱ्याच जणांना यावेळी 13, 14, 12 मार्क आलेले आहे, लक्षात घ्या. हे सोपा होता. हिस्ट्रीमध्ये सुद्धा 7 ते 8 मार्क कुठेच गेले नाही यावर्षी. पॉलिटीमध्ये सुद्धा नाही का, मी 13 म्हणतो, एखादा क्वेश्चन इकडे तिकडे 12 तरी आले पाहिजे का. याचे रिपीट क्वेश्चन्स खूप असतात. हे तुमचे असले पाहिजे अभ्यासाचे भाग, कोणते येत आहे, काय येत आहे, याला 21,000ची जोड द्यायची. त्यावेळेसच कळणार तुम्हाला 21,000 पाहिल्यावर की पॉलिटी. जसं आता उदाहरणार्थ नवीन स्टुडंट आहे तर पॉलिटीवर समजा 73वी घटना दुरुस्ती तुम्ही पाहताय, तर मग 73वी घटना प्रश्न आला, मग कधी कळणार की बाबा आला तर 21,000 काळाचं 73वी घटना दुरुस्ती जायचं लाईन टू लाईन तुम्हाला कॉपी दिसणार आहे. मग तुम्हाला समजेल अरे ऑलरेडी 2014 विचारला, 11 विचारला, 23 विचारला. मग आपण काय करत आहोत, आपण PIQ सोडून करत आहोत. म्हणजे आपण काय म्हणजे योग्य आपण दिशेने करत आहोत का नाही, त्याच ठरवायचं, यानुसार जायचं. म्हणजे काय होते, स्मार्ट स्टडी काय म्हणते, मुलं काय करत आहे, PIQ ओरिएंटेड करत आहे, परफेक्ट करत आहे, त्यांनी मार्क घेत आणि आपण खूप वाचत आहोत, रिडिंगच करत आहोत. हे फायदा ठरत नाही. जो टॉपिक करसान त्या टॉपिकचे PIQ झाले पाहिजे आणि ती PIQ पाठ झाले पाहिजे, या स्तरीने वाचा. त्यावेळेसच तुम्हाला नाही का MPSC काय करायचं आणि काय स्किप करायचं हे तुम्हाला कळणार आहे. ते आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस 6 महिन्यापूर्वी टाकला होता 25 साठी, त्यामध्ये सुद्धा हेच सांगते सर्वजण, सायन्स, करंट आणि मॅथ अँड रिझनिंग हे जवळपास 50 मार्क आले आहे. हे सर्वात इग्नोर भाग आहे सर्वांचा. यामध्ये जास्त एफर्ट करत नाही मुलं आणि रिझल्ट हेच ठरवत असते खास करून, लक्षात घ्या. सायन्समध्ये आता सायन्स सोपं विचारत आहे, जवळपास 10 मार्क तरी येते यामध्ये. आणि हॉट टॉपिक त्यांचे तेच आहे. हॉट टॉपिक कोणते बघा, वनस्पतीवर प्रश्न आहे का, तुम्ही पाहिले पाहिजे. सायन्सवर कोणते प्रश्न आहे 25 मध्ये, तर तुम्हाला वनस्पती टॉपिकवर 2-3 दिसणार, प्राणीवर दिसणार. हे रिपीटिव्हली क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अल्फा, बीटा, गॅमावर 2 क्वेश्चन होते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसते, ब्लड टॉपिक पहा. ब्लड टॉपिक जे म्हणत असतो आपण की यावर्षी 6 प्रश्न आहे, त्याच्यावर 2 कंबाईंडले आहे, 2 ग्रुप सीले आहे आणि 2 जे MPSC ड्रगची झालेली आहे त्यामध्ये विचारले आहे. आणि 6 प्रश्न जर एका टॉपिकवर विचारत असेल तर मग आपण 1 पेज माहिती आहे आणि कमी माहिती असल्यामुळे तिथं पाठच अपेक्षित आहे. फॉर एक्झाम्पल याच्यात प्रश्न बघा, एक रक्तगटात जनक विचारला होता, आला ब्लडवर. त्याच्यानंतर विटॅमिन जीवनसत्व जे के आहे, रक्त गोठण्यास कोण मदत करते, जीवनसत्व के आहे का रक्तावर आहे, आणि जीवनसत्व मध्ये सुद्धा होते ते कव्हर टॉपिक. त्यानंतर हिप्पॅरिनवर प्रश्न आहे, रक्त गोठण्यास प्रतिबंध कोण करते, हिप्पॅरिन, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. 4था प्रश्न आहे, रक्तामध्ये प्लाझ्माचं प्रमाण किती टक्के आहे, 55% आहे, तो सुद्धा ब्लडवर आहे. आणि 2000 जे ड्रगची झाली MPSC त्यामध्ये हिप्पॅरिन आणि विटॅमिन के याच्यावर रिपीट क्वेश्चन मारला त्यांनी. म्हणजे एकूण 6 क्वेश्चन आहे. सांगण्याचा उद्देश काय माहित आहे का, माहिती किती कमी आहे 1 पेजची आणि प्रश्न किती येत आहे 6. म्हणजे आपल्याला जरी प्रश्न आला आपल्याला त्याच्यावरचा पुन्हा, तर आपल्याला चुकला नाही पाहिजे. फक्त काय करायचं, ब्लड टॉपिक काढायचं. मी तर व्हिडिओ टाकलेलाच आहे, तुम्हाला त्याच्यावर समजून जाईल की बा अंडरस्टँडिंग क्वेश्चनचं कसं केलं पाहिजे, PIQ कसे पाहिले पाहिजे, अनालिसिस कसं केलं पाहिजे ते तुम्हाला त्याच्यातून कळणार आहे. फक्त तुम्ही काय करायचं, ब्लड टॉपिक काढायचं, PIQ पाहायचे, त्यानंतर तुमचा संदर्भ ग्रंथाची जोड द्यायची, एवढंच करायचं. तुम्हाला लगेच कळून येईल इच्छा इथं आयोग घुमत आहे आपल्याला आणि इथंच आपल्याला पाठ होईल. काय माहिती आहे का, तुम्हाला हिप्पॅरिन माहित राहील. उदाहरणार्थ आता प्रश्न सांगतो, हिप्पॅरिन जर बनवलं त्यांनी, हिप्पॅरिन पहिलं सेंटेन्स, हिप्पॅरिन रक्त गोठण्यास मदत करते, तर तुम्ही काय करसाल, हो बरोबर आहे.
परंतु इथं रक्त गोठण्यास प्रतिबंध करत असते ते, म्हणजे इतके कीवर्ड आहे हे, म्हणजे त्यांना बनवण्यात दुसरं काही नाही आहे तेच विचारते. दुसरा प्रश्नकारीन हिप्पॅरिनचं वहन कोण करत असते हे प्रश्न राहील. तर कोण करत असते, बॅसोफिल करत असते. आपण व्हिडिओमध्ये सर्व केलेला आहे. म्हणजे तुम्हाला काय करणार, ETC माहिती करीन किंवा पुन्हा रिपीट तेच क्वेश्चन मारीन. म्हणून सांगण्याचा उद्देश हेच आहे की बा हे करा, नेमकेच तुम्हाला नाही का कोणता भाग स्किप करायचा कोणता करायचा सध्या ते तुम्हाला कळणार आहे. हा, त्यानंतर तुम्ही पाहिला असेल 25, मी 25च्या पेपर बद्दल बोलत आहे, तुम्ही जुने सुद्धा करू शकता असे. हा, लक्षात घ्या. ॲल्युमिनियमचा प्रमुख खनिज विचारला होता, म्हणजे हे प्रश्न आला नाही का आपल्याला पूर्वी आलेला आहे. ॲल्युमिनियमचे धातुकी विचारली आहे पूर्वी, क्रिओलाइट विचारला आहे, ॲल्युमिनियमचं बॉक्साईड विचारला आहे, डोलामाइट विचारला आहे, लोह खनिजाचे जे प्रकार आहे मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिलिटाइट, हे धातुक्यावर प्रश्न. म्हणजे इथं टॉपिक तुम्हाला कळला की बाय धातुक्यावर आहे. आणि तुम्ही जर हे प्रश्न पाहायसान कुठं जाऊन आपल्या 25चा पेपर देसान तर तुम्हाला तिथं सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला आहे. त्यांनी विचारलं होतं मॅलासाइट कोणाचा धातू काय, तांबेवर. इथं विचारलं होतं ॲल्युमिनियम कोणाचा धातू काय, तर कोणाचा आहे, बॉक्साईडचा. म्हणजे तुम्हाला काय करणार आहे, धातुके टॉपिक चांगलं करणार, PIQ ओरिएंटेडच जायचं. त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारलाय बघा पूर्वी, पितळ, जर्मन सिल्वर विचारला आहे ना, की ब्रास याचे काय म्हणजे समिश्र टॉपिकवर विचारला. 2 घटक कोणते एकत्र येते, 3 घटक कोण येते ते. तर यावेळी सुद्धा नाही का त्यांनी त्याच्यावर प्रश्न विचारलाय, कंबाईंड ग्रुप बी असो किंवा C असो. हे टॉपिक कसे आहे, 1 पेजचे आहे आणि आपण जर त्याच्यावर केलं तर 1 मार्क फिक्स होते आपला, हे सांगायचा उद्देश आहे इथं. त्यानंतर कार्बनचं आपण जे कार्बन 12, 14 वाचत नाही का, कार्बनचे ॲलोट्रॉप, तर ते त्याच्यावरच प्रश्न आहे. 12, 14 तर राज्यसेवाचा फेवरेट टॉपिक आहे, हे पाहिले पाहिजे तुम्ही. शिवकिरण वाचत नाही का आपण, शिवकिरणवर ऑलरेडी रिपीट क्वेश्चन आहे, मी सोर्स टाकलेला आहे याचा. आणि अप्रकट जे विलीन उष्मा आहे, हे जरी मोठं सेंटेन्स न उत्तर येत होतं, परंतु ऑलरेडी तिने नाही का, तुम्ही 22चा पेपर काढला प्रीचा, तिथं त्यांनी तुम्हाला नाही का स्पेसिफिक हीट बद्दल सूत्र विचारलं होतं बघा, विशिष्ट उष्णताचं सूत्र. तर हे तिथचा टॉपिक होईल. म्हणजे विचारत काय तिने हॉट टॉपिक विचारताय, म्हणून तुम्हाला काय केलं पाहिजे, पहिले हॉट टॉपिक नुसारच अभ्यास केला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला नाही का मार्क चांगली भेटेल. करंटमध्ये कसं आहे, 7-8 मार्क आरामशी भेटते जर टफ असलं, आणि सोपं राहिलं तर 10 बिन भेटते याच्यात. याच्यासाठी फक्त सिम्प्लिफाईड वाचायचं, फक्त सिम्प्लिफाईड वाचायचं. आणि करंटमध्ये जे न्यू स्टुडंट नेमकं काय करायचं आहे, तर ऑलरेडी नाही का आपण क्वेश्चन सहित टाकलेले आहे पुढं, म्हणजे सिम्प्लिफाईड पुस्तक कसं वाचावं आपल्या चॅनलवर आहे, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघा. हे करंटचे 2च टाकले व्हिडिओ मी, बाकी तुम्हाला ते म्हणजे इयरबुक कव्हर केलं तर मी ते टाकले. परंतु तुम्ही काय वाचायला पाहिजे, करंटचा स्टडी कसा करावा, सिम्प्लिफाईड कसं करावं, तिथं PIQ लावलेले आहे जुने, नेमकं तुम्हाला कशावर फोकस आहे कसा ते कळणार आहे, ते पाहायचं. मॅथ अँड रिझनिंग मध्ये बघा, मॅथ अँड रिझनिंग सर्वात आता सोपं येत आहे. याच्यामध्ये 10 ते 12 मार्क तर इजीच भेटते, आणि जे चांगले स्टुडंट चांगली एफर्ट घेतली तर 15 पर्यंत सुद्धा चालले मुलं. आणि याच्यामध्ये हॉट टॉपिकच निवडायचे आहे. जसं बघा 25 मध्ये त्रिकोण मोजावर प्रश्न आहे, कंबाईंड ग्रुप सीले त्रिकोण मोजावर प्रश्न आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला रांगेतील स्थानावर प्रश्न विचारताय, तर रांगेतील स्थानावर पूर्वी सुद्धा क्वेश्चन होती, आताही आहे. म्हणजे हे टॉपिकची लिस्ट करा तुम्ही सर्वप्रथम, की रांगेतील स्थान, रेल्वेची गणित, त्रिकोण मोजा, त्यानंतर लहान मोठा सर्वात लहान कोण आहे बा, आपल्याला ते विचारत असते. रँकिंग समजा रँकिंग मध्येच येते, परंतु लहान मोठा विचारत असते. हे त्याच्यानंतर आपल्याला म्हणता येईल की बा नैसर्गिक संख्यावरचा टॉपिक, वाढ घट बा, 10% वाढ झाली, 25% घट झाली तर काय बदल होईल, हे 3 क्वेश्चन होते यावर्षी, हे पाहणं अपेक्षित आहे. समसंख्याची बेरीज, नैसर्गिक संख्याची बेरीज, हे टॉपिक पहिले तुम्ही लिहायचे. नैसर्गिक संख्यावर प्रश्न विचारताय. त्याच्यानंतर बघा आपल्याला विचारत आहे काळका मेगोर आहे, त्यानंतर रेल्वेवर विचारत आहे, मजुरीवर विचारत आहे, मजुरीचे 7-8 प्रकार करायचे आपल्याला. त्यानंतर ते एक शृंखला विचारली होती, 1/2 × 3 एकूण 15 पदांची बेरीज, या टाईपचे क्वेश्चन आपल्याला अपूर्णांकमध्ये भेटते, हे पाहायचे आहे तुम्हाला. हे म्हणजे हे क्वेश्चन रिपीट येत आहे. मग तुम्ही काय करायचं, मॅथ अँड रिझनिंगची एक लिस्ट बनवायची, जे सोपी असो का इजी असो, दिशा विचारते त्यांनी. त्यानंतर ते घड्याळ विचारत आहे, 9, 9:30 वाजले असता तास काढा, जर 9 तास काढा उत्तर दिशा, मिनिट काढा कोणती, हे सेकंदात सॉल्व्ह होते. हे टॉपिक लिस्ट करा तुम्ही, आणि त्याच्यामध्ये तुमचे जे वीक आहे, जे तुम्हाला वाटते याच्यात माहिती पकड नाही, ते टॉपिकवर काय करायचं आणि क्रॉस मारायचं. बघा तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा मार्क भेटते. जायचं कसं, PIQ बेस, PIQ काढायचे. जसं तुम्ही घड्याळ टॉपिक करायला गेले, घड्याळावरचे MPSCचे आलेले प्रश्न एक संदर्भ ग्रंथ घ्यायचा, PIQ पाहायचे घड्याळावरचे कसे आहे, आणि आता जोडायचे येले आपल्या कंबाईंड. आला का रिपीट, तुम्हाला तिथंच कळेल हो ऑलरेडी रिपीट क्वेश्चन आहे, मग तुमचा 1 मार्क
फिक्स झाला. हे एवढं सांगायचं काय कारण आहे, मोठा व्हिडिओ बनत आहे परंतु तुम्हाला ते कळलं पाहिजे, हेच महत्वाचं आहे. खूप वाचलं म्हणजे परीक्षा पास होते असं काही नाही. कोण परीक्षा पास करू शकते, जे सिलेक्टिव्ह करते, इम्पॉर्टंट करते आणि बाकी स्किप करते तेच तुम्हाला नाही का पास करणार आहे. लक्षात घ्या. 2 महिन्यात माझे हे झालेलं आहे. आता लक्षात घ्या, ज्या स्टुडंटना 20 ते 25-35 मार्क कमी पडले आहे ते सुद्धा पास होऊ शकते. हे मी सांगितलेलंच आहे. आणि काय हे अनुभवातून सांगत आहे स्वतःच्या. आणि आपली चौकट जी आहे खास करून बघा, पीआयक्यू अनालिसिस आणि लॉजिको ट्रिक्स या 3 गोष्टीवर आपली पकड पाहिजे. या 3 गोष्टी जर तुम्ही चुकले तर तुमचा रिझल्ट येत नाही. हे 3 गोष्टी तुम्हाला नाही का करणंच अपेक्षित आहे. आणि जे म्हणतो ना आपण, हे सोडून जर जे आउट ऑफ क्वेश्चन असते जसं पंतप्रधानाचे मत, हे जे आहे हे क्वेश्चन आपला रिझल्ट ठरवत नसते. लक्षात घ्या. मग असे क्वेश्चन जे राहते आता आपण करायचे, जसं पंतप्रधानाचे मत विचारले करायचं. मग आपल्याला यापूर्वी होतं का? होतं. राज्यपालाचे मताबद्दल विचारलाय, राष्ट्रपतीच्या मताबद्दल विचारलाय. असं जर काही मतं असेल तर त्याची तुम्ही काय करा, नोट्स बनवायची. राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान हे. तर मग तुम्हाला काय ते लक्षात येते. जर पुन्हा रिपीट आलो पाहिजे, पंतप्रधानाचे मत पुन्हा विचारू शकते, प्री मेन्स असो. हे चांगल्या प्रकारे तुम्ही करा. त्यानंतर बघा, व्हिडिओ मोठा होऊ शकते. लक्षात घ्या. फक्त इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लास्ट पर्यंत पहा. लक्षात घ्या, कोणत्या मिस्टेक करू नये सध्या आपल्याला ते 2026 मध्ये आहेत. हे फार इम्पॉर्टंट आहे. आपण जे स्वतःच्या चुका कोण सांगू शकते, सर्वात प्रथम आपला पेपर जे झालेला आहे आत्ताचा तुमचा 25-26चा कंबाईंड. जरी तुम्ही ग्रुप सी एक्झाम देत नसेल नवीन स्टुडंट, तरी सुद्धा एमपीसीच्या अंडर जे झालेले एक्झाम आहे ते तुमच्या पैसे हातात पाहिजे आत्ताच्या. 25 ते असं जायचं मागं, 25, 24, 23. तर तुम्हाला हॉट टॉपिक आपोआप करते. हॉट टॉपिक म्हणजे काय, जसं उदाहरणार्थ बा अल्फा बीटा गॅमावर 2-2 प्रश्न विचारता. झाला अल्फा बीटा गॅमा कुठं आहे, अणु किरणोत्सारिता प्रकरण, हे तुमच्या डोक्यात बसते. हा टॉपिक वनस्पती, हा रेल्वे, हा संमिश्र, म्हणजे अशा टाईप तुम्हाला काय करते, टॉपिक कळून जाते. आणि त्याच्यानंतर जायचं 21,000वर. लक्षात घ्या. स्वतःच्या चुका कोण सांगू शकते, आपला पेपर सांगू शकते. त्यामध्ये नेमकं काय चुका कशा शोधायच्या हे सांगितलेलं आहे. प्रत्येक सब्जेक्टनुसार अनालिसिस करायचा आहे. उदाहरणार्थ पॉलिटी घेतलेलं आहे आपण, आता सांगितलं 15 क्वेश्चन, 13 क्वेश्चन रिपीट होते तर ते आलेच पाहिजे. 2 क्वेश्चन कोणते चुकले त्याचे अनालिसिस करा, आउट ऑफ होते का चुकालेच होते. परंतु आता काय करीन आपण, अनालिसिस करीन. हे पुन्हा जर रिपीट 2 क्वेश्चन झाले तर चुकलं नाही पाहिजे. हे तुमचं प्रत्येक सब्जेक्टचं झालं पाहिजे, तेव्हाच आपण रिझल्ट मध्ये येऊ. पीआयक्यू आणि लॉजिक हेच मी पुन्हा सांगत आहे, कारण की हेच इम्पॉर्टंट आहे. हे जर तुमचे चुकत असेल या 3 गोष्टी तर रिझल्ट होत नाही आपला, म्हणजे रिझल्ट मध्ये पास होत नाही आपण. लक्षात घ्या. त्यानंतर किती मार्क मिळत होते ते मोजायचे म्हणजे काय, जसं पॉलिटीमध्ये तुम्हाला असं आढळलं की माझे 10 बरोबर आहे, कोणाचे 8-9 जे काही असेल, तर माझे 3 जे क्वेश्चन चुकले ते पीआयक्यू होते किंवा अनालिसिस होते, हे यालेच पाहते. अनालिसिस केलं असतं तर मग इथं 3 भेटले. भूगोलमध्ये तुमचे 3 भेटले, इतिहासमध्ये 4 भेटले. उदाहरणार्थ सांगता 3 आणि 3 4 अशी टोटल प्रत्येक सब्जेक्टची करा, म्हणजे तुम्हाला एकूण टोटल होते तुमची 20 ते 25 मार्काची. उदाहरणार्थ तुम्हाला जर समजा 40 मार्क भेटले आणि तुमचे 25 समजा बरोबर येत होते अशापर्यंत पीआयक्यू होती म्हणून, उदाहरण व्हायला लागले 65 अटेम्प्ट जे होता तुमचा ते तुम्हाला ठरवणार आहे. तरी तुम्ही नाही का 57-58 मार्क भेटत आहे, उदाहरणार्थ सांगत आहात. आणि ज्याचे समजा 4-5 मार्कांना कटा लागले, समजा 45 वर आहे, तर त्यांना आता 20 मार्क 15-20 मार्क राहिले तर निगेटिव्ह जाऊन 17-18 मार्काची भर पडते. हे लक्षात घ्या. म्हणजे हे तुमचं वीक वय, हेच पॉईंट तुम्हाला चांगले करायचे आहे. हे लक्षात घ्या. हे चुका वय, या चुका जर केल्या तर आपण रिझल्ट मध्ये येऊ, हेच सांगण्याचा उद्देश आहे. सर्व वाचू शकत नाही हे सर्वप्रथम स्वतःला सांगायचं आहे, कारण की आपला स्ट्रेस कमी होईल, हेच सांगण्याचा उद्देश आहे. त्यानंतर हॉट टॉपिक पाहणे. हॉट टॉपिक म्हणजे काय, ज्याशिवाय आयोगाचा ज्या सब्जेक्टचा पेपरच सेट होत नाही असे टॉपिक. आणि हे टॉपिक निवडताना अधिक पीआयक्यू पाहायचे आपल्या 25चे. हा टॉपिक सांगायचा की या टॉपिकचा वय पुन्हा रिपीट येत आहे, माहिती कमी आहे, म्हणजे पाठ असणं अपेक्षित आहे. गणितचे उदाहरण, गणितचे सुद्धा मॅथमॅटिक्स टॉपिक काढा, तुम्हाला इझी जाईल. हॉट टॉपिक तुम्हाला ते हॉट टॉपिक नवीन स्टुडंटना नाही कळू शकत, परंतु 25चा पेपर काढला ना तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातून अंडरस्टँड होऊन हे टॉपिक रिपीट येत आहे. 25 पासून मागं जायचं आपण वर्ष 24, 23 आणि 21,000 जोड द्यायची. आणि हे वीक पॉईंटची जी लिस्ट काढली तुम्ही, समजा आपल्याला कळालं की बाई याच्यामध्ये हे आहे,
म्हणजे समजा उदाहरणार्थ आपल्याला कळलं की पॉलिटीमध्ये पंतप्रधान मत चुकले तर पंतप्रधान मत लिहून टाकायचं, इतरही मतं करायच्या, म्हणजे ही लिस्ट राहील तुमची वाली एक बनवून सर्व सब्जेक्टची. मग त्या सब्जेक्टनुसार ते PIQ अनालिसिस करायचं आणि त्याला क्रॉस करायचा, म्हणजे हे तुमचे वीक पॉईंट सुद्धा स्ट्रॉंग होईल. सर्व सब्जेक्टचे पाहणं. त्यानंतर बघा हे ब्लड, संमिश्र धातुके, वनस्पती, प्राणी, अणु, अल्फा, बीटा, गॅमा, हे तुम्ही असे टॉपिक पाहिले पाहिजे. असे खूप टॉपिक आहे, हे तुम्ही पाहिले पाहिजे ना, लक्षात घ्या. आणि याची व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर PIQ सहित आहे, तुम्हाला हेल्प नक्कीच होणार आहे, लक्षात घ्या. मागील किती वर्षाचे PIQ करणे हे प्रश्न होता मला, कारण की मुलं म्हणतात की 5 वर्षाचे करायचे का, तर तसं काही नाही आहे. आपल्याला 5 वर्षाचे फक्त एक अंदाजसाठी करत असतो, परंतु आपल्याला 21,000 मध्ये जेवढे काही दिलेले आहे 2011 पासून ते 2026 पर्यंत पूर्ण करणं अपेक्षित आहे. तुम्हाला असे काही क्वेश्चन दिसणार आहे, उदाहरणार्थ की 2011ला विचारला आणि आता रिपीट झाला, किंवा 2011ला विचारला होता त्यामुळे अनालिसिस केलं असतं तर आता आला असतं, असे क्वेश्चन दिसणार आहे. म्हणून आपण कोणतेच क्वेश्चन सोडायचे नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि एक दुसरा प्रश्न राहते आपल्याला की आपण नुसते कंबाईनची तयारी करता तर कंबाईनचे पेपर पाहायचे का, नाही. कंबाईनचे केले असले ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा असो किंवा वनसेवा असो, जे पूर्वी झालत्या ना, आता जरी डिस्क्रिप्टिव्ह होता याच्यापूर्वी ते ऑब्जेक्टिव्ह होती, मेनचे असो प्रीचे असो सर्व पाहायचे आहे. फक्त पाहताना काय करायचं आपल्याला, आपल्या सिलेबस नुसार होते, आपल्या PIQ नुसार आहे का. बघा ना, समजा उदाहरणार्थ तुम्हाला राज्यपाल विचारलं प्रीला, राज्यसेवेच्या मेन परीक्षेमध्ये जर राज्यपालावर विधान आहे तर काय टॉपिक चेंज झाला का, तो नाही, तो आपला हॉट टॉपिक आहे, ते पाहायचा. तसे प्रश्न जर उदाहरणार्थ त्याला नागरी हक्क संरक्षण कायद्यावर प्रश्न आहे, उदाहरणार्थ त्यांना ते कायदे आहे, आपल्याला आहे का, नाही, स्किप करायचं, तेव्हाच्या तेव्हा वाचायचं नाही आहे. म्हणजे आपल्याला कोणते येते कोणतं नाही हे तुम्हाला समजते सिलेबसवरून, PIQ वरून, तेवढं स्किप करायचं. म्हणजे राष्ट्रपतीवर आपल्याला प्रश्न आला तर राष्ट्रपती दुसऱ्या एक्झाम मध्ये विचारलं तर पाहायचं. बाकी जर आपल्याला माहित आहे की भाई आउट ऑफ क्वेश्चन आहे, आपल्याला नाही विचारत, तर ते स्किप मारायचं, हे लक्षात घ्या. हेच असते, नाही तर आपल्याला पूर्ण वाचायचं असं काही नाही. आणि ज्यावेळेस आपण हे टॉपिक काढत असतो हॉट टॉपिक, तर सर्वप्रथम नाही का इझी टॉपिक घ्यायची. इझी म्हणजे काय, तुम्ही लीट बनवले सायन्सची, पॉलिटीची, ज्याच्यामध्ये नाही का सोपं आहे. जसं की आता हे ब्लड टॉपिक असतो, हा प्रश्न आलेले आहे 26 मध्ये, तर तुम्ही ब्लड टॉपिक घ्यायचा. ब्लड टॉपिकचा मी तो व्हिडिओ टाकलेला ते पहा आणि तुम्ही ते लिंक करा PIQ. हे झाला 1 मार्क तुमचं इझी. एक म्हणजे इझी टॉपिक करायचं आणि हार्ड करायचं, लक्षात घ्या. हे तुम्हाला नाही का फार इझी करी ना, 1 मार्क जर तुम्ही सायन्समध्ये अशा तऱ्हेने घेतले तुम्हाला 10 मार्क अशी इझीच पडते. आणि कॉन्फिडन्स हाय राहते, मग मीडियम, मग हार्ड कडे जास्त पहिले लक्षात द्यायचं नाही, पहिले या 2 गोष्टीवर लक्षात ठेवायचं, लक्षात घ्या. तुमचा काय होईल, 1 मार्क फिक्स होईल, सेल्फ कॉन्फिडन्स वाढणार आहे. हार्डवर्क सोबत स्मार्ट वर्क करणं फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हार्डवर्क सर्वच जण करते, स्मार्ट वर्कची त्याला जोड द्या. म्हणजे नेमकं काय म्हणायचं, उदाहरणार्थ जर म्हटलं, बघा आता कोपनहेगनवर प्रश्न आहे 25 मध्ये, कंबाईंड ग्रुप बीला प्रश्न आहे, कंबाईंड ग्रुप सीला सुद्धा रिपीट मारला, म्हणजे त्याच टाईपचा कोपनहेगनवर. आपण कोपनहेगन करत असतो का, नाही, आपण त्रिवार्ता करत असतो. कोपनहेगन कोणाचा महत्वाचा टॉपिक हा राज्यसेवाल्याचा होता, मेन्सला GS1 मध्ये विचारे, परंतु आता ते आपल्याला विचारताय. मग आपण काय करतो, कोपनहेगन काय करतो, चांगलं करतो. मग याचे प्रश्न कुठे भेटणार, राज्यसेवा GS1 मध्ये 21,000 मध्ये असं कोपनहेगन हवामानावर प्रश्न आलेले आहे. आणि तुम्हाला काय करणे, हे दोन्ही प्रश्न रिपीट होते, लक्षात घ्या. मग आता तुम्ही काय करता, तेव्हा जरी आपण चुकलो उदाहरणार्थ, आता चुकाचं नाही, कोपनहेगन हवामानचं PIQ पाहायचे आणि संदर्भ ग्रंथात जोड द्यायची. पहिले PIQ किती हवामान विभाग केले भारताचे, 9 केले असं. मग हे कोपनहेगन अमेरिकन होते का जर्मनी होते पाहायचं, त्रिवार्ता पाहायचं, हे जर्मनचे होते, त्रिवार्ता अमेरिकन तज्ञ होते, लक्षात ठेवा. मग याचे गट पाहायचे, त्याच्यात काय लॉजिक ट्रिक्स आहे का, काही PIQ होते का. मग तुम्हाला काय करते, 25 मध्ये जर 2 क्वेश्चन आले आणि 1 पेज माहिती आहे, तर आपल्याला 26 मध्ये जर याच्यावर प्रश्न आला तरी 1 मार्क फिक्स होती, म्हणजे इझी मध्ये, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा आपल्याला आयनिक बॉन्डवर प्रश्न आला, केमिकल रिॲक्शनवरचा, सहसंयोजी बॉन्ड पर्यायामध्ये आहे. हा प्रश्न पूर्वी विचारला का, हो. तुम्ही जे 25 चे राज्यसेवा परीचे पेपर काढा, आता 25 झाला, त्याच्यावर विचारलं होतं त्यांनी मॅग्नेशियम क्लोराईड कोणता बॉन्ड आहे, तर तिचं होतं आयनिक बॉन्ड. आणि आता विचारलं आपल्याला कॅल्शियम क्लोराईड हे कोणता बॉन्ड आहे, आयनिकच बॉन्ड आहे. मग आपल्याला त्याच्या पूर्वी सुद्धा नाही का 24 मध्ये राज्यसेवेला प्रीला विचारला होता हे टॉपिक. म्हणजे आपण जर म्हटलं की हा टॉपिक केमिकल रिॲक्शनचा आहे, फरक स्पष्ट करासारखा लक्षात येते, तर हे तुम्ही नाही का करायला पाहिजे. पुन्हा विचारेन तो सहसंयोजी बॉन्ड जे हिऱ्यामध्ये असते. मग याचे उदाहरण काय, स्टेट बोर्ड लिंक करायचं थोडंसं आणि एक संदर्भ ग्रंथ पाहायचं. नाही कळलंय केमिकल पण उदाहरण कळले पाहिजे, कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड कायच्यात येते, तर आयनिक बॉन्ड मध्ये. एवढे जरी पाठ राहिले ना स्टेट बोर्डचं तुम्हाला, तरी तुम्ही मार्क घेता ना. सांगण्याचा उद्देश काय,
हा टॉपिक नाही का 1 पेजचा आहे आणि 1 पेज जर केलं आपण 1 मार्क फिक्स भेटते. जिथं कमी माहिती आहे ते आपली पाठ पाहिजे हे सांगणं आहे. याच्यावर व्हिडिओ मोठा होईल परंतु हेल्पफुल तुम्हाला होणारच आहे. त्यानंतर आउट ऑफ क्वेश्चन्स रिझल्ट ठरवत नाही हे लक्षात घ्या. आणि एक लक्षात घ्या, जे आउट ऑफ क्वेश्चन असतात ज्याच्यावर आपला वेळ जाते ते काही इम्पॉर्टंट नसते. लक्षात घ्या, ते फक्त काय करायचं असते, आउट ऑफ क्वेश्चन फक्त पाठ करायची. ज्याचा सोर्स फार डीप आहे ते करायचं नाही आपण. फक्त ज्याचा सोर्स नाही का लिमिटेड आहे त्याच्यात चुकलं नाही पाहिजे एक लक्षात घ्या. आणि ज्या मुलांची नाही का पॉईंट 25 पासून 1 2 3 4 5 10 मार्कापर्यंत 15 मार्कापर्यंत जरी कटली असेल तर त्यांनी रिझल्टमध्ये येणार नाही असं काही नाही. लक्षात घ्या, रिझल्टमध्ये येऊ शकते. या चुका जर तुम्ही करत असाल स्वतःला विचारा, या चुका होत आहे का, मी या टाईपचा अनालिसिस करत आहो का सब्जेक्टनुसार. आणि हा PIQ होता, हा PIQ अनालिसिसचा होता. PIQ अनालिसिस म्हणजे काय, उदाहरणार्थ WBC वर प्रश्न आला यावेळेस तर आपण WBC वर रिपीट नाही आला उदाहरणार्थ, पण WBC ऑलरेडी विचारला होता, मग इतर माहिती केली असती आपण तर आला असता. तर तसे क्वेश्चन अनालिसिस मध्ये येत असते. PIQ म्हणजे जसे तसे कॉपी होत असते. लॉजिक म्हणजे काय, एखादा कीवर्ड भेटत असते आयोगाचे पेपर सेट पाहिले की आपण, तर ते आणि बाकीचे क्वेश्चन जे चुकाचे असते ते चुकलेच पाहिजे ना. जे चुकाचे असन ते इतर मुलं जे पास होते त्यांचे चुकते ते तुमचं चुकालेच पाहिजे. आपण काय करतो, एखादा आपलं लॉजिक बरोबर आलं पण इंटरव्ह्यू चुकते ना, आपलं नाही चुकतेच ना, मग आपण बसत नाही एक्झाम मध्ये. लक्षात घ्या हे. आणि स्वतःला तुम्ही विचारा, जे मार्क कमी मार्कांना राहिले आहे त्यांचे नाही का टॉपिक जर म्हणजे चुकलं असेल ना, सिली मिस्टेक म्हणजे काय, इजीच प्रश्न चुकले असेल पहा तुम्ही स्वतः विचारा, इजीच चुकले असन किंवा जे रिपीट होते तेच चुकले असन. सांगायचं म्हणजे इम्पॅसाइज करण्याचं कारण आहे PIQ वर, कारण की तेच महत्वाचं काम आहे. PIQ की ऑफ सक्सेस असते. PIQ बायबल म्हटलं जाते PIQ ला, हे खरंच म्हटलं जाते, अनुभवातून सांगतो. आणि सर लोक सुद्धा सांगतात हे कळते कधी, तुमचे वर्ष वाया गेल्यावर मी नेमकं काय करत होतो काय नाही. कारण की आजकाल अशी मुलं आहे ना, मी सांगतो सायन्सचे नाही का 20 टॉपिक काढतात आलेल्या PIQ वरून. 20 टॉपिक एवढे चांगले करतात कारण की त्या टॉपिक शिवाय नाही का पेपरच सेट होत नाही. याच्यातलं आलं तर चुकलं नाही पाहिजे, त्यांनी रिझल्ट मध्ये निघत आहे. असे स्टुडंट आहे की ज्यांनी 1-1.5 वर्षात नाही का प्री सुद्धा निघलेले आहे, मेन्सले सुद्धा यावर्षी. म्हणून मी सांगतो कॉन्फिडन्स न करा, हे चुका टाळा. आणि लक्षात घ्या, डेली 1 मार्क फिक्स झाला पाहिजे अशी फील झाली पाहिजे तुम्ही जेव्हा आपण वाचतो ना. जसं आता तुम्ही ब्लड टॉपिक घेतलं, ब्लड टॉपिकची 1 पेजची माहिती आपल्या व्हिडिओ बी नाही आणि इतर तुम्ही लिंक करू शकता. ब्लड टॉपिक केलं, 6 प्रश्न आणि जुने प्रश्न ऍड केले, 1 मार्क झाला असं फील वाटलं पाहिजे. मी PIQ चाललो, ब्लडवर कोणताही प्रश्न आला झाला पाहिजे. धातुके घेतला, धातुकीवर आला, धातुके क्लिअर, 1 मार्क फिक्स झाला पाहिजे. म्हणजे हे फील झाली पाहिजे डेली मध्ये. या 2 महिन्यात 60 मार्क भेटलेच पाहिजे अशा तऱ्हेनं म्हणतो आम्ही. 60 टॉपिक 60 मार्क, सर्व सब्जेक्टच्या अलग अलग. लक्षात घ्या, हे तुम्हाला नाही का याच्याशिवाय पेपरच होत नाही. तुम्ही आज पेपर घ्या तुमचा, काढा ग्रुप B C चा, तुम्हाला समजते का हो हेच टॉपिक विचारताना आपण मी याच्यातच चुकत आहोत, याच्यात चुकू नका. त्यानंतर बघा 2026 मध्ये नाही का 5 ते 10 मार्काची लीड घेऊन तुम्ही पास झाले पाहिजे ना. लक्षात घ्या, तुम्ही जे नवीन स्टुडंट असन जे आपल्या जोडलेले आहे, नक्कीच नाही का 5 ते 10 मार्क तुमचे वाढलेच पाहिजे ना. या तऱ्हेनेच करा. जर तुम्ही हे करत नसन तर नक्की आज अनालिसिस करा, हे आमच्या अनुभवातून सांगत आहे. आणि मी बऱ्याच मेन्स दिलेली आहे आणि त्या राज्यसेवा सुद्धा दिलेली आहे 3 वेळा. मी यावर्षी राज्यसेवा माझी मेन्स 12 मार्कांनी राहिली होती. तर यावरून मी काय सांगतो, मी तुम्हाला एक चांगलं डायरेक्शन तर नक्कीच देऊ शकतो की बा हे करू नका. कारण की हे तुम्हाला रिग्रेट कधी होईल नंतर 2-3 वर्षानं. मग तुम्हाला नाही का खूप म्हणजे आज जशी कंडिशन आहे तशी कंडिशन राहणार नाही नंतर. म्हणून मी सांगत आहे हे तुम्ही फोकस करा. काही नाही आहे 2026 ची नवीन स्ट्रॅटेजी काही नाही आहे. 2027 केले हे स्ट्रॅटेजी असणार आहे. कारण की तुम्ही बघा ना, अणु टॉपिक 2011 ला विचारला होता, अल्फा बीटा गॅमा विचारलं होतं, अनुक्रमांक विचारला होता. आजही 26 मध्ये फ्रेम झाला तेच विचारणार आहे. अल्फा बीटा गॅमावरच प्रश्न विचारणार, तोच राहणार आहे. मग बदल काहीच नाही, फक्त आपण काय करतो, आपल्याला पाठ नाही होत आहे की अल्फाचं वैशिष्ट्य काय, बीटाचं काय, गॅमाचं काय, तिथं कुठपर्यंत अभ्यास केला पाहिजे, हे तुमची चौकट तयार झाली पाहिजे. नाही तर कसं आज आपण तेच करतो, 26 मध्ये पुन्हा प्रश्न आला पुन्हा चुकणार, मग हे आपली सिली मिस्टेक मध्ये टाकतोय. सिली मिस्टेक नसते, फार मोठी चूक असते, हे आपण त्याला सिली मिस्टेक म्हणत असतो. लक्षात घ्या. इतकं खूप मोठा व्हिडिओ होईल आणि काही शब्द तुम्हाला वारंवार ऐकायला भेटले असेल या व्हिडिओमध्ये. सांगण्याचा हेच उद्देश होता. PIQ महत्वाचे आहे, लॉजिक महत्वाचं आहे, अनालिसिस महत्वाचं आहे. पुस्तक सोर्स किती वाचले म्हणजे काय तुम्ही पास होणार असं काही नाही आहे. नक्की जर तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.